मित्रांनो, आपण मॅथची सिरीज चालू केलेली आणि या सिरीजचा आजचा तिसरा दिवस. मागील 2 व्हिडिओजमध्ये आपण नैसर्गिक संख्या, त्यांची बेरीज, त्याच्यानंतर वर्गांची बेरीज आपण शिकलेलो आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे सम व विषम संख्या शोधणे, तसेच एकूण सम संख्या व विषम संख्यांची बेरीज. जर तुम्ही ते मागचे 2 व्हिडिओज पाहिले असतील तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही गणित या सिरीजमध्ये पाहू शकतात. तर आजचा आपला जो तिसरा दिवस आहे, चला तिसऱ्या दिवशी आपण सम व विषम संख्या शोधणे, तसेच एकूण सम संख्या व विषम संख्यांची बेरीज हा घटक पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर मी एकदम सोप्या पद्धतीचं ह्या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे, जे अशा प्रकारचे उदाहरण आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. तर उदाहरण काय आहे, 40 ते 50 पर्यंत एकूण सम संख्या व विषम संख्या किती. आता हे अतिशय सोपे एक्झाम्पल आहे, जेणेकरून तुम्हाला समजायला पाहिजे. मग त्यानंतर आपण हळूहळू कठीण एक्झाम्पल घेऊ. याच्यासाठी काय करायचं, आपल्याजवळ एक सूत्र आहे. सूत्र काय आहे? सूत्र आहे शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले 2 अधिक 1. तर हे सूत्र आपल्याला ह्या ठिकाणी एकूण सम संख्या व एकूण विषम संख्या काढायच्या राहिल्या तर कामात येणार आहे. बघा, सगळ्यात अगोदर या दोघी संख्या पहा. तुम्ही पाहिल्या तर ह्या ठिकाणी तुम्ही जर निरीक्षण केलं तर ह्या दोघी संख्या सम आहेत. आता मी काय सांगतोय ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, कारण की हे खूप महत्त्वाचं आहे. या दोघी संख्या काय आहेत? सम आहेत. मग तुम्ही पाहणार या दोघी संख्या सम आहेत, तर ह्या ठिकाणी आपल्याला सम संख्या अगोदर काढून घ्यायच्या आहेत आणि मग आपण विषम संख्या काढू. प्रश्नामध्ये जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं गेलं तर एक तर सम किंवा विषम संख्या काढायला लावतील. दोघी संख्या कदाचित एखाद्या वेळेस काढायला लावतील, पण एक्झाममध्ये फक्त एक तर सम संख्या किंवा विषम संख्या काढायला लावतात. आता बघा, आपण इकडे सम संख्या काढू आणि इकडे विषम संख्या काढू. आता काय करायचं, आपल्याला शेवटची संख्या वजा पहिली संख्या घ्यायची. मग इथं आपण घेतला 50 वजा 40 आणि भागिले 2 अधिक 1. मग आता या 50मधून 40 गेले, किती उरले? 10 भागिले 2 अधिक 1. 10 भागिले 2 किती आले? 5 अधिक 1. एकूण किती झाले? 6 संख्या. मग आता ह्या ज्या 6 संख्या आल्या ह्या आपल्या आल्या सम संख्या. आता आपण विषम संख्या काढू. इकडे 50 वजा 40 म्हणजे पहिली संख्या, शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले 2 अधिक 1. मग आता 50मधून 40 गेले, किती आले? 10 भागिले 2 अधिक 1. 10 भागिले 2 किती होतात? 5. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला हा जो 1 आहे तो ॲड करायचा नाही. का ॲड करायचा नाही? कारण ह्या ज्या दोघी संख्या आहेत ह्या दोघी संख्या सम आहेत, म्हणून हा 1 तुम्हाला ह्या ठिकाणी ॲड करायचा नाही. विषम संख्या काढत असताना जर दोघी सम संख्या दिला असेल तर विषम संख्या काढताना सूत्राचा हा जो 1 आहे तो तुम्ही ह्या ठिकाणी ॲड करायचा नाही. म्हणजे आपल्या एकूण विषम संख्या किती आल्या? 5 आल्या. समजलं मित्रांनो? तर ह्या ठिकाणी तुम्ही लागलंच तर ह्याप्रमाणे 40 ते 50 पर्यंत संख्या लिहून आपलं उत्तर बरोबर आहे का ते चेक करू शकतात. मात्र यांचं अंतर कमी, हे एक्झाम्पल सोपं आहे म्हणून तुम्ही अशाप्रमाणे काढू शकतात. पण कठीण एक्झाम्पलमध्ये या सूत्रानेच तुम्हाला गणित सोडवावं लागेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची काय, कारण की ह्या जर दोघी संख्या सम राहिल्या तर मी परत सांगतोय तर 1 ॲड करायचा. या दोघी सम संख्या राहिल्या, विषम संख्या काढताना 1 ॲड करायचा नाही. तर ह्याच पद्धतीचा आपण पुढचा एक्झाम्पल घेऊ, ज्याच्यामध्ये आपण ह्या दोघी संख्या विषम घेऊ. म्हणजे आपलं जे काही उत्तर आहे त्याच्यावर त्याचा काय परिणाम होतो, कुठं 1 ॲड करायचं कुठं नाही ते आपण पाहू. चला, दोघी संख्या आता आपण विषम घेऊ एकदम सोप्या पद्धतीनुसार. हां, चला मित्रांनो, आता आपण 41 ते 51 पर्यंत एकूण सम संख्या व विषम संख्या शोधणार आहेत. मग आता आपल्याला इथं जर तुम्ही व्यवस्थित पाहणार, पहिली संख्या दोघी पाहून घ्यायच्या. ही जी संख्या आहे ही आहे विषम संख्या आणि ही पण काय आहे? विषम संख्या. मागच्या एक्झाम्पलमध्ये दोघी संख्या सम होत्या, तर आपण त्याच्यामध्ये काय केलं होतं? सम संख्या काढताना एक ॲड केला होता, कारण दोघी सम होत्या. आता ह्या ठिकाणी ह्या दोघी संख्या ज्या त्या विषम आहेत, मग आपण काय करणार आहेत? विषम संख्या काढताना तो 1 ॲड करणार आहेत, सम संख्या काढताना तो 1 ॲड करणार नाहीत. चला एक्झाम्पल सुरू करूया. मग आपली शेवटची संख्या काय? 51 वजा पहिली संख्या काय? 41 भागिले 2 अधिक 1. मग आता भागिले 2 अधिक 1. मग 10 भागिले 2 किती आले? 5. मात्र इथं आपल्याला हा जो आपल्या फॉर्म्युलामधला 1 आहे तो 1 आपल्याला ॲड करायचा नाही आहे. का ॲड करायचा नाही आहे? कारण की या दोघी दिलेल्या संख्या विषम आहेत. तो विषम संख्या काढताना आपण ॲड करू. चला, इकडे विषम संख्या 51 वजा 41 भागिले 2 अधिक 1. इथं काय आलं? 10 भागिले 2 अधिक 1.
मग आपलं 5 अधिक 1 किती आले 6. मग आपलं जे 6 उत्तर आलं ह्या एकूण किती आहेत विषम संख्या आहेत. तर मित्रांनो आय होप तुम्हाला दोघी समसंख्या आल्या तर समसंख्या काढताना एक ॲड करायचा, विषम संख्या आल्या तर विषम संख्या काढताना एक ॲड करायचा. तर ह्या प्रमाणचे एक्झाम्पल तुम्हाला समजलं असतील. आता आपण एक असं एक्झाम्पल घेऊ ज्याच्यामध्ये एक सम असेल एक विषम असेल. मग त्यावेळेस आपण काय करायचं ते आपण पाहू. चल तर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी तिसरं एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि ह्या तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये मी एक संख्या विषम घेतलेली आहे, एक संख्या सम घेतलेली आहे. मग आता आपल्याला एक संख्या विषम आणि एक संख्या सम असली तर आपण काय करायचं बघा. सगळ्यात अगोदर आपलं जे सूत्र आहे त्या सूत्राचा वापर करू आपण. 50 वजा 41 भागिले 2 किती आले 50 मधून 41 गेल्यानंतर 9 भागिले 2 इथं अधिक 1. मग आता तुम्ही 2 आणि 9ला भाग देणार तर आपलं उत्तर येईल 4. ओके. पण बेचोकाट एक बाकी उरते तर ती एक बाकीचा काही संबंध नाही. ती एक बाकी आपण सोडून द्यायची. त्याला म्हणजे हा एक बाकी असं विचारात घ्यायचं नाही. फक्त आपलं उत्तर काय आलेलं आहे 4. ते एक बाकी गेली तिकडे. 4 आणि हा आपला सूत्रामधला 1 एकूण किती झाले 5. मग आता जर एक विषम एक सम दिली असली तर सम संख्या काढताना तो एक ॲड करायचा आणि विषम संख्या काढतानाही तो एक ॲड करायचा. मात्र जेव्हा एक सम आणि एक विषम असेल त्यावेळेस आणि जी बाकी उरती इथं कॅल्क्युलेशन करताना ते बाकी आपण विसरून जायचं की बाकी उरली. फक्त आपल्याला काय की आपलं उत्तर आलं बस. मग आता आपण परत इथं विषम संख्या काढू. विषम संख्या काढू तर सेम ह्याच प्रकारचं स्ट्रक्चर येईल. 50 वजा 41 भागिले 2 9 आलं छेद 2 इथं अधिक 1 राहील. आता बघा 9 भागिले 2 किती आलं आपलं 4 आणि हा अधिक 1 एकूण किती झाले 5. मग इथं विषम संख्या आपण किती आहेत 5 आहेत आणि सम संख्या आपण किती आहेत 5 आहेत. म्हणजे एक संख्या विषम आणि एक संख्या सम राहिली तर दोघी ज्या सम संख्या आणि विषम संख्या असतात त्या सारख्या असतात. तर आता आपण आय होप तुम्हाला ह्याप्रमाणे एक्झाम्पल कळालेले असतील. तिघी एक्झाम्पल पाहून क्लेरिफिकेशन झालेलं असेल. आता आपण पुढे एकूण सम व विषम संख्यांची बेरीज पाहणार आहेत. आणि जर तुम्हाला तरी पण अजून थोडं डाऊट येत असेल तर व्हिडिओ तुम्ही परत एकदा जे मागे आपण शिकवलेलं आहे ते पहा. तुमचा जो डाऊट आहे तो पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. मित्रांनो आता आपण एकूण सम संख्या व विषम संख्या यांची बेरीज कशी करायची किंवा कशी शोधायची ते पाहणार आहेत. बघा एकदम इझी आहे, टेन्शन घ्यायचं नाही, एकदम सोप्या पद्धतीनुसार आपण घेऊ. चला पाहूया. बघा काय करायचं आहे तुम्हाला. ह्या ठिकाणी आपण सर्वप्रथम आपल्याला समसंख्या ज्या आहेत यां शोधू आणि त्यांची बेरीज आपण काढू. आपल्याला एक सूत्राचा वापर करायचा आहे ह्या ठिकाणी. तर ते सूत्र काय आहे ह्या ठिकाणी एकूण समसंख्या व विषम संख्यांची बेरीज कशाप्रमाणे करायची ते आपण पाहणार आहेत. बघा ह्या ठिकाणी आपण सर्वात अगोदर आपलं सूत्र पाहूया. पहिली संख्या जी आपली पहिली संख्या आहे शेवटची संख्या म्हणजे जी ही शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. आता हे एकूण संख्या काय आहेत ज्या आपण याच व्हिडिओमध्ये पहिले जे पाहिलं आपण सम विषम संख्या शोधणे त्या एकूण संख्या म्हणजे आपण अगोदर त्या संख्या शोधायच्या आणि ते ह्या फॉर्म्युलामध्ये ॲड करायच्या. बघा आपण काय करू आता समसंख्यांची बेरीज काढू सर्वप्रथम. मग इथं आपण समसंख्या लिहूया. समसंख्यांची बेरीज काढण्यासाठी तर आपल्याला सर्वप्रथम समसंख्या शोधायच्या. तर त्याच्यासाठी आपण काय करू पहिली संख्या कुठली आपली 22 अधिक शेवटची संख्या कुठली आपली 66 भागिले 2 आणि इथं एकूण संख्या. आता आपल्याला एकूण संख्या तर माहिती नाहीत मग आपण एकूण संख्या काढणं शिकलो आहेत. एकूण समसंख्या कशा काढायच्या त्या चालूच. तर आपण काय करायचं इथं दोघी समसंख्या दिल्या आहेत म्हणून 66 वजा 2 म्हणजे शेवटची संख्या वजा पहिली संख्या. आपण मागे पाहिलं तर इथं काय ठेवायचा 2. 66 मधून 22 गेले किती येतील 6 मधून 4 2 गेले 4 6 मधून 2 गेले 4 भागिले 2. मग आता काय येतील 2 आणि इथं अधिक 1 राहील. या 2 आणि ह्या 44ला भाग दिला तर आपलं काय येईल 22 अधिक 1 एकूण किती झाले 23. तर आपल्या एकूण समसंख्या किती आल्या 23. मग इथं एकूण समसंख्या लिहायच्या आहेत ज्या असतील त्या. आता बघा पुढे 22 अधिक 66 किती होतील 6 आणि 2 8 6 आणि 2 किती झाले 8 भागिले 2 गुणिले 23. मग आता ह्या 2 आणि ह्या 88ला भाग दिला किती येईल 42 8 42 8 44 गुणिले 23. चला पुढची प्रोसेस 23 ने या 44ला गुणायचं आहे आपल्याला. मग गुणूया 23 चौक 96 23 चौक 92. मग आपला काय इथं आला 2 9
इथं काय आला 2. परत 23 चौक 92, 92मध्ये आपण हे 9 मिळवायचे. किती झालं आहे 101. मग आपलं उत्तर काय आलं 1012. मग आपल्याला एकूण समसंख्यांची बेरीज किती मिळाली 112. कसं केलं आपण परत एकदा समजून घेऊ. पहिले आपण काय घेतलं पहिली संख्या, त्याच्यानंतर आपण घेतली शेवटची संख्या भागिले 2 आणि गुणिले एकूण संख्या ज्या आहेत त्या आपण काढणं शिकलेलो आहेत. मग त्या कशा काढल्या आपण या 66मधून 22 वजा केले भागिले 2 केला, 44 भागिले 2 1. मग ह्याप्रमाणे आपण 23 संख्या काढल्या तर इथं ठेवल्या. मग या दोघांची बेरीज 88 भागिले 2, इथं आला 44 गुणिले 23. मग आपलं उत्तर काय आलं एकूण समसंख्यांची बेरीज 1012. तर आता आपल्याला त्याचप्रमाणे विषम संख्याची बेरीज शोधायची. चला आपण पाहूया. त्याची मग आपण काय केलं ह्या ठिकाणी ह्या संख्या पाहिल्या. मग तुम्ही जर पाहणार या ठिकाणी जी पहिली संख्या होती ही पण समसंख्या होती आणि 66 या दोघी संख्या काय आहेत सम आहेत. मग आपल्याला इथं जे ठेवायच्या विषम संख्या काढताना या दोघी विषम संख्या पाहिजेत. मग आता 22च्या पुढची विषम संख्या कोणती आहे 23 अधिक आणि 66च्या मागची विषम संख्या कोणती आहे 65. कारण या दोघी समसंख्या आहेत. मग आपल्याला इथं विषम संख्या काढताना आपल्याला या दोघी विषम संख्या घ्याव्या लागतील आणि इथं खाली काय घ्यावं लागेल 2 गुणिले एकूण आपल्याला आता काय लागतील विषम संख्या लागतील. मग एकूण विषम संख्या आपण इकडे काढून घेऊ. काय करायचं आपल्याला पहिली संख्या शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले 2. मग आता इथं 66मधून 22 गेले किती आले 44 भागिले 2. 2 आणि 44ला भाग दिला उत्तर किती आलं 22. मग 22 काय आलं आपल्या विषम संख्या. आपण याच्यामध्ये एक ॲड केला नाही कारण की दोघी समसंख्या होत्या म्हणून. मग आपलं उत्तर काय मिळालं 22 जे आपण इथं लिहिलं. मग आता 23 अधिक 65 करा किती येतील 5 आणि 3 8, 6 आणि 2 किती झाले 8 भागिले 2 गुणिले 22. आता 88 भागिले 2 किती येतील 44. मग 44 गुणिले 22. 22ने या 4ला भाग दिला 22 चौक 88, 8 8ला 8 येतं 22 चौक 88, 88 आणि हे 8 किती झाले 96. मग आपलं उत्तर काय आलं 968. मग आता आपल्या एकूण विषम संख्यांची बेरीज किती झाली 968. तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एकूण सम व विषम संख्या शोधणे तसेच एकूण सम व विषम संख्यांची बेरीज काढणे हे आपण शिकलो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच आपण आपली सिरीज कंटिन्यू ठेवणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.